देवासाठी वेळ काढणं वेगळं आणि देवाला वेळ देणं वेगळं. लक्ष देऊन ऐका, फक्त जीवनातली 5 मिनिटं. बऱ्याच माया या धर्ममंडपामध्ये उभ्या आहेत, बसलेल्या आहेत. त्यांच्या मुखामध्ये कधी कधी मी लक्ष दिलं ना की त्यांच्या तोंडातून एक अक्षर येतं, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. हा मंत्र सांगितलेला आहे, हा मंत्र जपला जातो, परंतु हा कसा जपावा हे लोकांना अजूनही माहीत झालं नाही. हा जो मंत्र दिलेला आहे हा महामंत्र आहे. हा मंत्र असा तोंडाच्या बाहेर उच्चार करायचा नसतो, हा अंतःकरणामध्ये बसायचा असतो. तुम्ही माझ्याकडे 5 दिवस झाले लक्ष देताय. नमन झाल्याच्या नंतर मी माझा हात या शिवपिंडीवरती ठेवते आणि काय म्हणते माझ्या अंतःकरणामध्ये हे मला माहिती आहे. तुम्हाला माहित आहे का? कधी दिसले माझ्या होठावर बाहेर? हा जो तुम्ही श्री शिवाय नमस्तुभ्यम जप करताय ना, हा महामंत्र म्हणून ओळखला जातो. हा महामंत्र अंतःकरणातून म्हणायचा असतो. होठानं सुद्धा दिसला नाही पाहिजे तुम्ही म्हणताय म्हणून. हा फक्त या हृदयापासून त्या भगवंताच्या हृदयापर्यंत गेला पाहिजे. लक्षात ठेवा, परत परत एक वाक्य येणार नाही. 5 बोट एकत्र करायची. कधी देवाचं दर्शन करत असताना, कधी मंदिरामध्ये गेल्याच्या नंतर मायाकडे काहीच नसतं. काही माया नुसत्या जातात आणि देवाचं दर्शन घेऊन येतात. आहेत, बऱ्याचशे आहेत, जा तुम्ही, काही हरकत नाही. पहिली गोष्ट, या धर्ममंडपामध्ये येत असताना, देवाच्या मंदिरामध्ये जात असताना रिकाम्या हाताने जाऊ नये. पहिली गोष्ट, जाऊच नाही. पण जर तर रिकाम्या गेल्या, काय करायचं? आपल्याकडे देवाला देण्याकरता काही नाही, काही दक्षिणा सुद्धा नाहीये. देणगी स्वरूपामध्ये पेटीत टाकावं ते सुद्धा नाहीये. समोर गेल्याच्या नंतर बेलपत्र नाही, फूल नाही, भस्म नाही, पाणी नाही, काहीच नाहीये देवाला वाहण्याकरता. मग करायचं काय? देवाचं दर्शन कसं घ्यायचं? देव आपल्याला प्रसन्न कसे होतील व देव आपल्या मनातल्या भावना कशा ओळखतील त्याकरता एक काम करायचं. माये 5 बोट सगळ्याला दिले देवानी, एकत्र आणायची. आणि एकत्र आणल्याच्या नंतर हे 5ही बोट शिवपिंडीवरती ठेवायचे. शिवपिंडीवरती वेगळे नाही, हा, एकत्र. 5ही बोट शिवपिंडीवरती ठेवायचं. आणि आपला डावा हात जो आहे ना, तो आपल्या हृदयाला लावायचे. हृदय उजवीकून असतं का डावीकून? यांनाच प्रश्न पडलाय आता, हृदय असतंय कोणी कोण? माहित आहे हो, पण काय नुसतीच बघा. कोण काय बोलायले, कोण कोणी आले, कोण कोणीकडे चालले, काय? लक्ष द्या माझ्याकडं. उजवा हात शिवपिंडीवरती आणि डावा हात आपल्या हृदयाला लावायचंय. आणि हृदयाला लावल्याच्या नंतर अंतःकरणातून, मनातल्या मनात, पोटाच्या बाहेर सुद्धा नाही आलं पाहिजे, मनात म्हणायचंय कमीत कमी 5 वेळेस, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम, श्री शिवाय नमस्तुभ्यम. तुमच्याच्यान जेवढा वेळ भेटेल तेवढं म्हणा. आम्हाला तुमच्या समोर मांडावं लागतं म्हणून आम्ही जोरात म्हणतो. आणि म्हणत असताना हा मंत्र कधीतरी चुकू शकतो, अवघड आहे. श्री शिवाय नमस्तुभ्यम, ज्याला दात नाही त्याच्या तो दातातून हवा जाती बाहेर, फुसफुस म्हणता येत नाही. येत नाही तर म्हणू नका. सोपा मंत्र दिलेला आहे, नमः शिवाय ओम. महिला मंडळीने मंत्र जपायचा नमः शिवाय ओम, आणि पुरुष मंडळीने मंत्र जपायचा ओम नमः शिवाय. मी माझ्या मनाचं सांगत नाही, ग्रंथात लिहिलेलं आहे. कधीही मंत्राची महिला मंडळीने सुरुवात करत असताना नमः शिवाय ओम म्हणावा. आधी नमः शिवाय नंतर ओम म्हणावं. आणि पुरुष मंडळीने आधी ओम म्हणावं, नंतर नमः शिवाय म्हणावं.
काहीच नाही माय. तुम्हाला श्री शिवाय नमस्तुभ्यम हा मंत्र येत नाही, अवघड जातो, लक्षात राहत नाही, चुकतो आणि कदाचित तो चुकूही शकतो. चुकल्याच्या नंतर माणसाला पाप लागतं. हा महामंत्र आहे. कदाचित चुकल्याच्या नंतर तुम्हाला पापही लागू शकतं. मग एक सोपा मंत्र जपायचा, नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम नमः शिवाय ओम. हा मंत्र जपायचा. हा ही मंत्र जपल्याच्या नंतर तुमच्या पदरामध्ये पुण्यच प्राप्त होणार आहे. समोर गेल्याच्या नंतर आता वरात हिमाचल पर्वतावरून पोहोचलेली आहे आणि पोहोचल्याच्या नंतर बघितलं तर पूर्ण हिमाचल पर्वत का नवरी सारखा सजवला होता. सजा दो घर को गुलशन सा मेरे भोलेनाथ आए. सजा दो घर को गुलशन सा मेरे महाकाल आए. सजा दो घर को गुलशन सा मेरे महाकाल